कसबा बावड्यातील भगवा चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलाय। लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांच्या हस्ते आज सायंकाळी या पुतळ्याचं अनावरण होणार होतं। मात्र विमानातील तांत्रिक बिघाडामुळे खासदार राहुल गांधी आज कोल्हापुरात पोहोचू शकले नाहीत। ते उद्या शनिवारी कोल्हापुरात दाखल होणार आहेत। त्यांच्याच हस्ते उद्या सकाळी 10 वाजता पुतळ्याचं अनावरण होणार आहे। तसंच पूर्वनियोजित दौऱ्यानुसार उद्या शनिवारी खासदार राहुल गांधी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं। एअरपोर्टवर काही तांत्रिक अडचणीमुळे विमान उड्डाण घेऊ शकलं नाही, त्यामुळे उद्या सकाळी ते येत आहेत आणि उद्या सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरणाचा कार्यक्रम आम्ही सकाळी 10 वाजता घेतोय। आजचा वेळ उद्यावर गेलाय फक्त, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावर हे 100% राहुलजींच्याच हस्ते होणार, हे मला मुद्दामून आपल्याला या ठिकाणी सांगायचं। उद्याचे कुठलेही कार्यक्रम बदल होणार नाही। ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झाल्यानंतर इथून आम्ही शाहू समाधी स्थळाला जाऊ। शाहू समाधी स्थळावरून आम्ही संविधान संमेलनला जाऊ। संविधान संमेलनमध्ये तास दीड तास जो पूर्वीचा कार्यक्रम राहुलजींचा ठरला होता तो होईल आणि मग ते टेक ऑफ करतील। दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी कोल्हापुरात येत असल्यामुळे काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेतेही कोल्हापुरात दाखल झालेत। काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी आमदार रमेश चेन्नीतला, प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले, माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, आमदार भाई जगताप, आमदार डॉक्टर विश्वजित कदम, आमदार मोहम्मद अरीफ नसीब खान आदी मान्यवर नेत्यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थिती लावली होती। पुतळा अनावरणाचा आजचा सोहळा उद्या होणार असून शिवप्रेमींनी तितक्याच उत्साहात उद्या उपस्थित राहावं असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलंय।